संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातल्या शहीदांना राष्ट्राचं नमन. संसद भवन परिसरात उपराष्ट्रपती, पंतप्रधानांसह मान्यवरांनी वाहिली आदरांजली. विधान परिषदेनं संमत केलेली महत्त्वपूर्ण विधेयकं, ठराव आणि धोरणं या द्वितीय ग्रंथाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन. अभ्यासक तसंच नव्या आमदारांसाठी हा उत्तम संग्रह असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. राज्यात सुमारे 1.5 लाख कोटी रुपयांच्या विविध रस्ते प्रकल्पांवर काम सुरू. नितीन गडकरी यांची माहिती. यामुळे औद्योगिक विकास, गुंतवणूक आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होण्याचा विश्वास. वंचित गरीब वर्गातल्या हुशार विद्यार्थ्यांवर महायुती सरकार अन्याय होऊ देणार नाही. वित्तमंत्री अजित पवार यांची विधानसभेत ग्वाही. राज्यात हरवलेल्या मुलांपैकी 90% मुलं सापडतात. उर्वरित मुलांचाही शोध घेण्याची प्रक्रिया सुरूच राहत असल्याची गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती. आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय मंत्री संजय सेठ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित. नमस्कार. एकच्या बातमीपत्रात मी